नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर हे जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते एका विद्यार्थ्याचं आपल्याकडे आहे. या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बद्दल जे काही तुमचे क्वेश्चन्स असतात ते असतात, हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल कुठून? दुसरा म्हणजे त्यावर जो सही शिक्का घ्यायचा आहे तो प्रायव्हेट डॉक्टरचा पाहिजे की गव्हर्नमेंट डॉक्टरचा पाहिजे? त्यानंतर हे जे सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड किती दिवसांसाठी असतं? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे जे सर्टिफिकेट आहे याला आपण ॲनेक्झर एच असं सुद्धा म्हणत असतो. या सर्टिफिकेटमध्ये उल्लेख कशाचा केलेला असतो? तर यामध्ये सगळ्यात पहिलं तुमचं नाव दिलेलं असतं, जे काही तुमचं नाव असेल. त्यानंतर त्याच्या खाली दिलेलं असतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डिसीज नाहीये, तुमची जी कॅपेबिलिटी आहे ती कुठल्याही प्रकारे कमी नाहीये हा प्रोफेशनल कोर्स करण्यासाठी, जो कोणता कोर्स तुम्ही करणार आहात, BAMS असेल, MBBS असेल, BHMS असेल. त्यानंतर खाली गेला तर यामध्ये तुम्हाला ऍड्रेस दिसतो, जो की ज्या डॉक्टर कडून तुम्ही घेतलेला आहे. आता डॉक्टर बघा, तुम्हाला प्रायव्हेट डॉक्टर सुद्धा चालतो आणि गव्हर्नमेंट डॉक्टर सुद्धा चालतो. फक्त अट एवढी आहे की तो MBBS डॉक्टर असला पाहिजे ज्याचा तुम्ही सही आणि शिक्का घेताय. त्या डॉक्टरचा ऍड्रेस या ठिकाणी आहे. त्यानंतर डेट तुम्हाला पाहायला भेटते. ही जी डेट आहे ती सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण ही जी डेट आहे ती तुमची फक्त 7 दिवसापर्यंत व्हॅलिड असते. त्यामुळे हे सर्टिफिकेट लगेच काढून घेऊ नका. ज्यावेळेस तुमचं काउन्सिलिंग सुरू होईल त्या दरम्यान हे सर्टिफिकेट काढण्याचा प्रयत्न करा. याच्या पुढे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सही तुम्हाला पाहायला भेटते. जो रजिस्टर्ड डॉक्टर आहे त्याची सही आहे, त्या डॉक्टरचं नाव आहे आणि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. तर हे अशा प्रकारे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असतं. आता हे तुम्हाला मिळेल कुठून? तर हे जे आहे ते नीटच्या ब्राउचरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. हे सर्टिफिकेट तुम्हाला आमच्या ग्रुपवरती सुद्धा पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.